शहर आणि परिसरातून मोठ्या संख्येने दुचाकीच्या चोऱ्या होत असून अनेकांना अटकही झाली आहे। परंतु हे चोरीचे सत्र कमी होत नाही। त्यामुळे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी मोटारसायकल वाहन चोरी शोध पथकाची स्थापना केली। याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरातून मोटारसायकल चोरी करून त्या जळगाव जिल्ह्यात विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळतात आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकाने जळगावकडे धाव घेतली। जळगावमधील पारोळा ठाणे पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई करत सराईत गुन्हेगार किशोर संजय चौधरी राहणार तळवाडे तालुका पारोळा जिल्हा जळगाव यास अटक केली। सदर संशयिताकडून तब्बल चोरीला गेलेल्या अंदाजे 11,17,000 रुपयांच्या 27 मोटारसायकली जप्त केल्या। या चोरीच्या मोटारसायकल हा चोरटा जळगाव जिल्ह्यातील शिवरे तळवाडे आडगाव धरणगाव येथील शेतकरी आणि कामगारांना विकत असे या अटकेतून नाशिक जिल्ह्यातील एकूण 14 गुन्ह्यांची उकल झाली आहे। सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त सो, माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त सो गुन्हे, माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संतोष नरुटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई नाका पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय सकोर पोलीस नाईक मंगेश जगजाप रवींद्र दिघे पोलीस अंमलदार भगवान जाधव गणेश वहने सर्व नेमणूक चोरी शोध पथक गुन्हे शाखा नाशिक शहर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार पोलीस अंमलदार 2445 गणेश बोरनारे समीर शेख नवनाथ उगले नेमणूक मुंबई नाका आणि माननीय श्री सुनील नंदवाडकर पोलीस उपअधीक्षक सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस हवालदार प्रवीण पाटील पोलीस नाईक संदीप सातपुते पोलीस अंमलदार गवळी अभिजित पाटील सर्व नेमणूक पारोळा यव पोलीस ठाणे जिल्हा जळगाव यांनी केलेली आहे। नाशिक स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण नाशिक।